उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी. हे गाणं तर आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळताच, पण हे वासुदेव चुकून हुकून कधीतरीच पाहायला मिळतात. ओम नमः शिवाय यांची पूजा झाली म्हणजे माझा दिवस सुरू होतो. संडे असो किंवा मंडे असो, बाईचं काम काही थांबत नाही. दररोज सकाळ झाली की आधी सगळ्यांच्या पोटाचा विचार करावा लागतो. म्हणूनच आज नाश्त्यासाठी कांदे पोहे करायला घेतले. बाकीची कामे दिवसभर चालतात, पण खाणं तर आधी पाहिजे. पोह्याबरोबर दही असेल ना तर एक नंबर नाश्ता. माझ्या माहेरी तर अजून पोह्याबरोबर लिंबू खाण्याची सवय, पण लग्न झाल्यावर दही पोह्याची सवय मलाही झाली आता. बरं, नाश्ता तर झाला. इथे मी तेलाच्या डब्यातून उरलेले तेल काढून घेण्यासाठी त्याला छिद्र पाडून घेतले. माझा हा पराक्रम पाहून तुम्ही मला चिंगूस चिकट म्हणाल, पण मी तशी नाही. काही हरकत नाही. हा माझ्या कामाचा एक भाग आहे. मी नेहमीच तेल डबा संपल्यावर असं करत असते. स्वयंपाक करणं तर गरजेचं आहे. आजच्या आमच्या जेवणात साधंच वरण भात पोळी चटणी असं होतं, आणि आईच्या जेवणासाठी मेथीची भाजी भाकर तयार केली होती. जेवण व सगळी कामे आवरल्यानंतर दुपारी हा असा पसारा करून ठेवला होता. मी काही हा पसारा असा मुद्दाम केला नाही, तर आता देवघराची साफसफाई बाकी होती, म्हणून लगेच दुपारच्या वेळेस देवघर साफसूफ करून पुसून घेतले आणि त्याला त्याच्या योग्य जागेवर ठेवून घेतले. त्या आता नंबर होता देव घासण्याचा. आपण आंघोळ करताना तर नियमितपणे आपण स्वच्छ होतोच, पण देवांनाही 15 दिवसातून किंवा महिन्यातून एखाद्या स्वच्छ करायला हवे. ते म्हणतात ते काही खोटं नाही की बालपणीचा काळ सुखाचा. तुम्हीही बालपणी अशीच मौज मजा केली आहे का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका.